आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता कोण? शारदाबाई, सांगा बघू। सर, मला ना लेखिका बनायचंय। खूप मोठे मोठे ग्रंथ लिहायचे आणि सगळ्या लोकांपर्यंत पोचवायचे। वा, त्यासाठी खूप वाचन करावं लागेल, हो सर, खूप अभ्यास करावा लागेल। करीन सर। देवराव, सर, मला शिक्षक व्हायचं होतं। मी जेव्हा शिपाई होतो ना तेव्हा मला वाटायचं की मी शिक्षक होऊ शकेल का। शकेल का नाही? शिक्षक होऊ शकेल का? हो हो, सॉरी सर। तर मी शिक्षक होऊ शकेन का, त्यामुळे मला शिक्षक व्हायचं आणि शिक्षक म्हणून तुम्ही माझे आदर्श आहात सर। शिक्षक वाचावं लागेल, खूप मेहनत करावी लागेल। तयार आहात करायला? नदीम मिया, सर, मला वाटतं माझं टाळ्याचं लॉकचं लई मोठं दुकान असावं। दुनिया की हर ताले की चाबी मेरे पास हो, ऐसा इंसान बनना चाहता हूं मैं सर। वेगळाच आहे तुझा काय? क्या बात आहे। पण ते सगळ्या कुलपांची चावी मिळाली तुला तर तो चांगल्यासाठी वापर करशील ना? हो सर, तुम्ही शिकवलाय ना सर, हा, चांगल्यासाठीच वापरणार। नक्की इच्छा पूर्ण होईल। राजेश, हा सर। सांग बघू। सर, मला ना सुपरस्टार ऍक्टर व्हायचंय सर। हो, हा म्हणजे मला एका भाषेत अडकायचं नाही, मला सर्व भाषांमध्ये काम करायचं। अवॉर्ड घ्यायचं, बेस्ट अवॉर्ड गोज टू राजेश, हे ना सर मला अनुभवायचंय सर। ऑस्कर हे माझं टार्गेट आहे सर। हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, मला ना अमिताभ बच्चन सरांसारखं ना असं लंबी रेस का घोडा बनायचं सर, मरेपर्यंत काम करायचं सर। क्या बात, वाह यश, वाह। म्हणजे मी ऍक्टिंग शिवाय जगूच शकत नाही सर। अभिनेता होण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते। हा सर। एवढं सोपं नाहीये ते, है ना? हो सर। हरकत नाही, पण सगळ्यांची स्वप्न नक्की पूर्ण होते। सर थँक्यू थँक्यू सर। आता 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 कोण आहे? कोण? बॅटरी। मला ना असं एकदम खतरनाक असा पैलवान व्हायचंय सर। अरे भावा, तू असाचा असा उभा राहिला तर दिसत नाही तू। टिंगल नाही। अरे पावसात पण भिजत नाही, माहिती दोन धाराच्या मधून निघून जातो। काय राजे? सर, तो सुलतान पिक्चर आहे ना, सुलतान पिक्चर मधला सलमान सारखा। त्यासाठी तुला व्यायामशाळेत जावं लागेल। हो सर। म्हणजे रात्रीची शाळा शिकायचं, बौद्धिक विकास, आणि नंतर व्यायामशाळेत जाऊन शारीरिक विकास करावा लागेल। हो सर। अप्पर, सर, मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय सर। ऑटोमोबाईल इंजिनियर। ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणजे काय माहितीये? हा सर, म्हणजे आम्ही जे गॅरेज मध्ये करतो ना तेच सर। हा, गाडी दुरुस्त करायची, हो। म्हणजे गाडीचं सगळं तंत्र शिकून घ्यायचं। येस सर। वा वा। आणि मग काय स्वतःची फॅक्टरी उघडणार? हा सर, माझ्या नावाची मोठी फॅक्टरी असणार सर। काय फॅक्टरीचं नाव काय ठरवलंयस काय? शिवाचा भाऊ अप्पर ऑटोमोबाईल सेंटर। शिवा, वा। शिवानी, तुझं काय स्वप्न आहे? सर, मला ना लोकांना मदत करायची। त्यांची जी काही गरज असेल ना ती मी स्वतः पूर्ण करेन। मला असं त्यांच्या पुढे कमी नाही पडायचंय। वा वा, खूप वेगळं स्वप्न आहे। बाकीच्या सगळ्यांच्या स्वप्नांपेक्षा खूप वेगळं। बाकी सगळ्यांनी स्वतःला काय व्हायचं तेच सांगितलं, तू एकटीच अशी आहेस, तुला दुसऱ्यांसाठी काय करायचं ते सांगितलंस। वाह शिवा, वाह। क्या बात। अभिमान वाटला मला। आता उघडा डोळे। कधीतरी आयुष्यामध्ये इतका वेळ असे डोळे मिटून शांत बसला होता? नाही सर, कधीच नाही। बरं, आता मग हे स्वप्न साकार करण्यासाठी सुट्टी घेऊन चालणार नाही। अभ्यास करावा लागेल, पुस्तकं काढा। आला सुट्टी पाहिजे, अरे पाहिजे। एक गोष्ट लक्षात आली का? काय सर? सुरुवातीला सुट्टी द्या म्हणणारे तुम्ही नेहमीपेक्षा 1 तास जास्त शिकवते.
सर कळलंच नाही मी किती गेला. ही आहे शिक्षणाची गंमत आहे ना. आवडली का गंमत? मग चला आता पळा, खूप उशीर झालाय. थँक्यू सर. चला सर, बाय बाय. शिवानी 2 मिनिटं थांबशील? हा, काय आलं? तुझे आभार कसे मानावे कळत नाही मला. जे काही तू माझ्यासाठी केलंयस ते अनमोल आहे, त्याचं मोल होऊ शकत नाही. सर, तुम्ही असं नका बोलू. खरंच मला वाटतं ना, म्हणून मी केलं. आणि माझ्यापेक्षा जास्त तर तुम्ही एकट्याने केवढी हिंमत दाखवलीत. तुमच्यामुळे सगळे तयार झाले आणि सगळ्यांनी केल्यात गोष्टी. नाही, ते सगळं बरोबर आहे. खरं तर ना, संकटावर मात करून पुढं कसं जायचं हे मी एक शिक्षक म्हणून सगळ्यांना शिकवत असतो. पण या संकटावर मी स्वतः मात नाही करू शकलो. खरं सांगायचं तर घाबरलो. पण मला तू शिकवलंस एवढ्या मोठ्या संकटावर पण मात कशी करायची, पुढं कसं जायचं आणि आपला आनंदाचा मार्ग कसा शोधायचा. ते कुठल्याही संकटाच्या पुढं हार न मानणारी आहेस तू शिवानी. न डगमगता संकटाला सामोरं जाणारी आहेस तू शिवानी. अभिमान वाटलं तुझा. काय झालं? कसला विचार करतेस? काय? खरं तर मला तुला काहीतरी छोटीशी भेट द्यायची इच्छा आहे. काय द्यावं मला कळत नाही, पण माझं एक आवडतं लॉकेट आहे. हे घे. सर, बघ ना. याची किंमत फार नाही आहे, पण मला तू माझ्या मुलीसारखी आहेस. एका बापाने आपल्या मुलीला दिलेलं एक छोटस गिफ्ट समज. किंमत नाहीये त्याची फार माहिती आहे मला. सर, तुम्ही आता मला तुमची मुलगी म्हणालात ना, ह्याची किंमत होऊच नाही शकत कधीच. तुझे स्वप्न पाहिलेस ना. सगळ्यांचं भलं करायचंय मला, सगळ्यांच्या मदतीला धावून जायचंय. ते नक्की पूर्ण होईल. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी प्रत्येक संकटात तुझ्या बरोबर असेल. ए बाळा, बाळा. बापरे, खूप उशीर झाला. येऊ सोडायला? नाही नाही, मी एकटा जाते. हा, तुला काही गरजच नाही ना का? बघितलं मी परवा ते दनादन. मी येते सर. बाय.